ओम ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। आज आपण मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 8 ऐकणार आहोत। हे काव्य म्हणजे सर्व अरिष्ट योग निवारक काव्य आहे। मत्वेति नाथ तव संस्तवनं मयेद मारभ्यते तनुधिया पितव प्रभावात् चेतो हरिष्यति सता नलिने दलेषु मुक्ता फलद्युतिमुपैति ननोदबिंदू। हे नाथ, असे मानून माझ्यासारख्या मंद बुद्धीच्या करवीही आपले स्तवन आरंभिले जाते, जसे की आपल्या प्रभावाने सज्जनांचे चित्त हरले जाते। ज्याप्रमाणे कमळाच्या पानांवर पडलेले पाण्याचे थेंब मोत्याप्रमाणे सुंदर दिसून लोकांच्या चित्ताचे हरण करतात, त्याप्रमाणे माझ्या अल्पज्ञानाच्या द्वारा केलेली स्तुती ही आपल्या प्रभावाने सज्जनांचे चित्त हरील। अनिष्ट निवारक वृद्धी आणि मंत्र। ओम ह्रीं अर्हं नमो अरिहंताणं नमोपादानुसारिणं ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम ह्रां ह्रीं ह्रूं ह्रः असियाउसा अप्रतिचक्रे फट् विचक्राय ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम ह्रीं लक्ष्मण रामचंद्र देवे नमः स्वाहा। या यंत्राची विधी श्वेत वस्त्र धारण करून पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करून दर्भासनावरती बसून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणखीन तूप मिश्रित गुग्गुळ धूप अग्नीमध्ये क्षेपण करावे। रिठाच्या बीच्या माळेने 21 दिवसपर्यंत रोज 1000 वेळा वृद्धिजाप्य, मंत्रजाप्य व श्लोक यांची आराधना करावी। या जाप्याच्या प्रभावाने, मंत्राच्या प्रभावाने सर्व प्रकारचे अरिष्ट अनिष्ट योग नाश होतात। ओम ह्रीं अनेक संकट संसार दुःख विनाशनाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण सर्व अरिष्ट योग निवारक काव्य क्रमांक 8 ऐकलो। उद्या मानतुंग आचार्य भक्तांबर स्तोत्रमध्ये सर्व प्रकारचे भयनाशक काव्याची रचना काव्य क्रमांक 9 मध्ये केलेली आहे, ती आपण ऐकूया। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।